शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महापालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 31D मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या संजय सुखदेव गायकवाड यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ वासननगर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयाजवळ करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करून आणि नारळ फोडून प्रचाराचा श्री गणेशा करण्यात आला. परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षामध्ये एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून सक्रियपणे कार्यरत आहेत. पक्ष संघटनेच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या. मात्र महापालिका निवडणुकीच्या ऐनवेळी पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी याबाबत खंत व्यक्त केली. तरीही जनतेवर असलेला विश्वास आणि प्रभागाच्या विकासाची जिद्द लक्षात घेता त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. मेकॅनिकल इंजिनियर असलेले संजय गायकवाड हे शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी या मुद्द्यांवर विशेष भर देत आहेत. राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे हेच माझे ध्येय आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. आणि या ज्या 2026च्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत आहे 9 वर्षानंतर, या 9 वर्षानंतर आलेल्या निवडणुका आज जनतेला खूप काही बदलाच्या अपेक्षा जनतेकडून करत आहोत. महत्वाचं म्हणजे मी भारतीय जनता पार्टीमध्ये 18 वर्ष एकदम एकनिष्ठ काम केलं, परंतु काही दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवारांनी आणि दिलेल्या पैशांच्या जोरावरती काहींनी उमेदवारी मिळवल्या. ज्यांनी 4 महिने झाले पक्षात आले, ज्या पक्षाचा आमच्या भारतीय जनता पार्टीला विचारधारा पटत नव्हती, अशा पक्षाच्याच उमेदवाराला आपण आपल्या पक्षात घेऊन उमेदवाऱ्या दिल्या, काही पैसे देऊन उमेदवाऱ्या दिल्या. हे सगळं सरळ जनतेला माहिती आहे. आणि माझं अपक्ष लढण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आमच्या कॉलनी भागात जवळजवळ 44,000 मतदान आहे. ह्या 44,000 मतदानातून मी पार्टीला सजेस्ट पण केलं होतं की तुम्ही पॅनलमध्ये एक कॉलनी भागातला उमेदवार ठेवा, जे 4-5 जण इच्छुक आहे त्यांच्यापैकी एक जण ठेवा. पार्टीने कुठल्याही गोष्टीकडे, कुठल्याही कार्यकर्त्याच्या, कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या म्हणण्याकडे लक्ष नाही दिलं आणि त्यांना जो काळा कारभार करायचा तोच काळा कारभार केला. परंतु आज पार्टीसाठी गेल्या 18 वर्षात माझ्या आयुष्याचे 18 वर्ष मी या पार्टीला दिलेले आहेत. पार्टीने सांगितलेले सर्व जबाबदाऱ्या मी व्यवस्थित पार पाडल्या. आणि वेळेवर जर दुसऱ्या पक्षातून आलेले उमेदवार यांना जर पाहिजे असेल तर आम्ही पार्टी सोबत कधीही उभे राहणार नाही. आमच्यासारखे एकनिष्ठ कार्यकर्ते कधीही या पार्टी सोबत राहणार नाही. फक्त मला ज्यांना उमेदवाऱ्या दिल्यात त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते फिरतायत, आज त्या कार्यकर्त्यांना एकच मला सांगायचं आहे, जे दुसऱ्या पार्टीतून आपल्या पार्टीत आले ते त्यांच्या स्वतःच्या पार्टीचे नाही झाले तर ह्या कार्यकर्त्याच्या आणि पार्टीचे कधीही होणार नाही. पार्टीसाठी केलेले कार्यकर्त्यांनी काम हे नेहमी चांगलंच आहे, जनताही त्याचा चांगलाच निर्णय देते. पण आज जी पार्टी प्रचार करते की तुमची आमची भाजपा, सर्वांची भाजपा, सबसे श्रेष्ठ भाजपा, एकनिष्ठ भाजपा, जेव्हा हे प्रचार करतात तेव्हा ही एकनिष्ठता कुठे गेली यांची? जुन्या कार्यकर्त्यांना सोडून तुम्ही नवीन कार्यकर्ते घेतात आणि त्यांना उमेदवारी देतात, ज्यांची विचारधारा आपल्याशी पटत नाही. विधानसभा, लोकसभा, या सर्व विधानसभा लोकसभेमध्ये याच उमेदवारांनी पार्टीच्या विरोधात काम केलेलं आहे आणि आज तुम्हाला तेच उमेदवार चांगले वाटतायत. कशासाठी? एक लक्षात ठेवा, मी एक छोटीशी गोष्ट सांगेल. आपला प्रभाग 31 हा गाव आणि कॉलनी मिळून बनलेला, त्याचं मला कौतुक करावं लागेल. पूर्ण गाव त्यांच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतं. परंतु 44,000 मतदान हे कॉलनीत देखील आहे. कॉलनीवाल्यांनी या गोष्टीचा विचार करावा. सगळेच उमेदवार आपल्याला एका साईडला झाले. कॉलनीमधून एक उमेदवाराची अपेक्षा होती. मला कॉलनीमधल्या मतदारांनीच फोन करून सांगितलं का साहेब, तुमच्या 18 वर्षाची मेहनत ती आम्ही वाया जाऊ देणार नाही, तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. फक्त जाताना सांगताना मी एकच विनंती करेल का मतदान करताना, मतदानाला जाताना एकच विचार करून जा, समोरच्या उमेदवाराने पैसे देऊन जर उमेदवारी आणली असेल
तर ती फक्त त्याच्या फायद्यासाठी आणली, त्याच्या स्वार्थासाठी आणलेली आहे. पक्षांतर हे त्याच्या स्वार्थासाठी झालेलं आहे. त्याच्यामध्ये जनतेसाठी कुठलाही समाजसेवा दिसत नाही. सगळे उमेदवार जे आहे हे गावच्या साईडचे आहे. मी त्यांचा विरोध नाही करत, पण मला असं वाटतंय की पार्टीने कॉलनीतल्या एखाद्या उमेदवाराचा विचार करायला पाहिजे होता. जी कॉलनी सगळ्यात जास्त टॅक्स भरते, आज त्याच कॉलनीची 9 वर्षापासून काय हालत झालेली आहे हे कॉलनीवाल्यांनी विचारात घ्यायला पाहिजे. आणि मतदानाला जाताना विचार करून मतदान करा. कॉलनीला एक उमेदवार द्यायला पाहिजे होता. 2017 मध्येही पार्टीने माझ्या बरोबर अन्याय केला. मागच्या वेळेसही मला अपक्ष लढावे लागले. आजही माझं 18 वर्षाचं एकनिष्ठ काम असून मला परत अपक्ष लढावं लागतंय. यावेळेस माझी निशाणी फलंदाज म्हणून आहे आणि या फलंदाजाला एक चांगली बॅटिंग करायला संधी द्या अशी मी सगळ्यांना विनंती करतो. माझा अनुक्रमांक 31D मध्ये अनुक्रमांक 7 आहे. सगळ्यांनी बटन दाबून भरभरून मला साथ द्यावी आणि प्रचंड मतांनी विजयी करावं ही विनंती करतो सगळ्या मतदारांना. मी आज मुद्दाम इथे उपस्थित आहे. मी आतापर्यंत कुठल्याही राजकीय सभेला कधीच हजर राहत नव्हतो, परंतु गेले जवळजवळ 50 वर्ष मी संघाचा कार्यकर्ता आहे. संघामध्ये काम करत आलेलो आहे. मी आमच्याकडे बाळकडून मध्ये संघाचं मिळालेलं आहे. मला शिवाजी पार्कच्या शाखेमधला मी पहिला मेंबर आहे जो 1961 मध्ये झालो होतो. त्याच्यापासून मी तिथे काम करत आलेलो आहे. परंतु आज काही विचारसरणी आपल्या पक्षाची जेव्हा बदलते तेव्हा थोडासा मनात विचार येतो की मी ज्या पक्षाकरता कष्ट घेतले, ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सतत काम करत आलो, त्यांनी असं का करावं. आणि जेव्हा एखादा पक्ष भांडवलशाहीकडे झुकू लागतो आणि पैशाच्या जोरावर दुसऱ्या लोकांना पक्षात घेऊन आपल्याला नुसता पक्ष वाढवायची काही जरूर नाही. आपल्या लोकांमध्ये बीजेपीचं रक्त सळसळत आहे आणि मला पूर्ण कल्पना आहे की कोणालाही न घेता, एकही बाहेरचा उमेदवार न घेता देखील बीजेपी 100% 101 उमेदवार निवडू शकले असतील. परंतु त्यांना स्वतःवरचा विश्वास उडाला का असं मला वाटू लागलंय. आणि मग त्यांनी हे आयाराम जे आणलेत, त्या आयारामांना जे तिकीट दिलंय त्या आयारामांना घरी बसायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मी संजय गायकवाड यांच्या मागे पूर्ण शक्तीनिशी उभा राहणार आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, आज माझं वय 82 आहे, परंतु एक ज्येष्ठ नागरिक म्हणून मला माहिती आहे आपले सर्व ज्येष्ठ नागरिक तर यांना मत देणारच आहेत, कारण त्यांना पूर्ण कल्पना आहे की संजय गायकवाड साहेबांनी काय काम केलंय. त्या कामाची पावती त्यांना आपण आपलं मतदान करून द्यायची आहे. आणि त्यांच्यात जो फलंदाज त्यांची निशाणी आहे त्याच्यावर आपण शिक्कामोर्तब करणार आहोत. आणि 15 तारखेला त्यांची अशी विजयी मिरवणूक आपल्याला काढायची आहे. अपक्ष उमेदवार म्हणून त्यांना फलंदाज हे निवडणूक चिन्ह अनुक्रमणिका क्रमांक 7 अपक्ष मिळालेलं असून या चिन्हावर मतदारांनी भरघोस पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. NCN न्यूज साठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.